मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप शिंदे सेनेला काठावरचे बहुमत मिळाल्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईचा महापौर कोण होणार यावरून सध्या प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईत सुरुवातीच्या 2.5 वर्षांसाठी महापौर पदावर दावा केला जाण्याची शक्यता आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा होईल असे वक्तव्य करून सस्पेन्स वाढवला होता. या सगळ्या घडामोडी सुरू असताना मुंबईत पडद्यामागे गुप्तपणे वाटाघाटी सुरू असल्याची ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या नगरसेवकांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या दाव्होस आर्थिक परिषदेसाठी परदेशात गेले आहेत. या काळात दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच ठाकरे गटाकडून आपल्या नगरसेवकांशी संपर्क साधण्यात आल्याची कुणकुण लागल्याने एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याचे समजते. एकीकडे शिवसेनेचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना धोका असला तरी त्याच वेळी त्यांच्यासमोर नवी संधीही निर्माण झाली आहे. भाजपचे 89 नगरसेवक निवडून आल्यानं त्यांना 114 हा मॅजिक फिगरचा आकडा गाठण्यासाठी एकनाथ शिंदे यांची मदत घेणं अपरिहार्य आहे. हीच गरज ओळखून एकनाथ शिंदे यांच्याकडून 2.5 वर्षांच्या महापौर पदाचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला जाऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेतील महापौर पदाची समान वाटणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात करावी. तसेच स्थायी समिती व इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांना योग्य प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जाण्याची शक्यता वर्तविली जाते. बीएमसीतील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या हालचालींमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.